तर मला माहिती नाही गणेशने ब्लॉगची सुरुवात केली आहे की नाही केली आहे, पण म्हटलं मी स्टार्ट करते. गणेश ॲक्च्युली गेला आहे बाहेर प्रॉन्स आणायला, कारण की मी काल प्रॉन्सचा पुलाव काइंड ऑफ बनवलं होतं आणि थोडेसे प्रॉन्स उरले होते, तर संध्याकाळी मी माझ्यासाठी गोवन प्रॉन्स करी बनवली होती, जी की खूप यम्मी झाली होती. आणि काल माझं खाऊन मन नाही भरलं, म्हटलं आज परत बनवूयात. आणि मी गणेशसाठी थोडंसं ठेवलं होतं, पण ते खूप थोडं आहे, नाही पुरणार. म्हणून मग मी गणेशला बोलले की परत प्रॉन्स घेऊन ये आणि तळायला थोडीशी मच्छी आण. तर त्याला मी बोंबील सांगितले तळण्यासाठी आणि प्रॉन्स सांगितले. तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, कारण की मी ह्या व्हिडिओमध्ये प्रॉन्स गोवन करी दाखवणार आहे, जी की खूप यम्मी बनते, खूप क्विक रेसिपी आहे आणि भातासोबत वाव थंडीचं खूप यम्मी लागते. तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा. आणि गणेश आता पोचेल तर मला फोन करेलच की इथे असं आहे तसं आहे, हे घेऊ का ते घेऊ का, तर मग त्याचा कॉल अटेंड करते. चला मग बाय. इथे हा बोंबील साफ करतो. बोंबील आणि कोळंबी. काय कोळंबी कोळंबी हां थोडीच आणली आहे, 1/2 किलो, कारण की थोडीशी अजून फ्रीजमध्ये आहे. साफ कर आता. कसं तर तुला सांगितलं आहे मी, असं मग इथून कट करायचं ना. थोडीच आहे त्यामुळे होईल पटकन. मी तोपर्यंत वाटण बनवून घेते. मग तुला मिक्सर काढून देऊ का? मिक्सर नाही, तू कर, मी करते. बरं थोडं तिकडेच येतो. हां मग तू नाही येणार? येतो मी बरोबर. एवढी इझी रेसिपी बनवते सोन्या, तुम्ही पण ट्राय करा. इझी आणि टेस्टी. इझी आणि टेस्टी. हां अगं काल मी हे नेलं ना प्रॉन्स बिर्याणी, ते पुलाव, तर मी फ्रेंड्सला दिला खायला. त्यांना मी सांगितलं नाही अगोदर, बाकीच्यांनी बिर्याणी वगैरे ऑर्डर केली, बाकीच्यांनी टिफिन नव्हतं आणलेलं, तर मग मी खूप उशिरा खाल्ला. त्याला म्हटलं आता हे ट्राय कर. म्हटलं आई शपथ सोन्या, हा खूप जास्ती. मी फ्रेंड कसं माहिती का, हा 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 काय भारी चव बनली आहे. म्हटलं खूप भारी. हां म्हटलं प्रॉन्स बिर्याणी, म्हटलं किती रे. मग त्यांना काढून दिलं एकदम वगैरे, त्यांना खूप टेस्ट लागलं ते, खूप भारी. मेन म्हणजे ऋत्विकला ना तुझ्या हातचं जेवण खूप जास्त आवडतं. सर्व तर खातोच, ऋत्विकला जास्त आवडतं. त्याच्यातलं मी फक्त माझा अर्धा टिफिन खाल्ला, बाकी सगळं त्यानेच गायब केलं. हे बघ काय नाही काळा, कधी कधी पिवळं पण निघतं. शी काल निघाली ना पिवळी शी त्याची. नाही हो, तू नाही बघितले. मी काय करते माहिती, आज ना ग्रेव्ही जास्त बनवते. नेहमी ग्रेव्ही कमी पडते ना, म्हणजे ठीक होईल असं का? हा ठीक बनवते. पूर्ण अर्धा पूर्ण नारळ येते. आमच्या बोलण्यामुळे तुम्हाला रेसिपी पण सांगते सोन्या. अर्धा नारळ घेतलाय तिने, किती 6 ते 7. ते लसूण नाही टाकायचे, मग हे फ्राय साठी घेतले. फ्राय साठी घेतले. आणि इथे हे लसूण, आलं आणि काय कोथिंबीर, त्याची पेस्ट कालच बनवून ठेवलेली आणि त्याच्यामध्ये थोडासा पुदिना टाकलेला, कारण की ही पेस्ट मी पुलावला वापरलेली. पण ही आता मी प्रॉन्सला पण लावणार आणि बोंबिलला पण लावणार. थोडंसं मॅरिनेट करून ना. मॅरिनेट करून. आणि गोवन प्रॉन्स करीसाठी तर एवढे कमी इंग्रेडियंट्स लागतात की फक्त ओलं खोबरं आणि धणे, थोडासा कांदा आणि चिंच, आणि त्याच्यामध्ये लाल तिखट आणि थोडीशी हळद, आणि ते मिक्सरला वाटून काढायचं. आणि मेन म्हणजे ह्याच्यात तेल नाही टाकलं तरी चालतं, माहिती गणेश, गोवन प्रॉन्स करीला. कसं काय? पण मी टाकते, कारण की कोळंबी मी थोडी फ्राय करून घेते आणि मग टाकते. बिला तेला कसं होतं, आपण टाकतो. मला कारण की कोळंबी थोडी फ्राय झालेली आवडते, नाही खाणार. गाइस फ्लफी एवढा आगाऊ आहे ना, त्याला चिकन आणलंय, समजा मी आता आणलंय, थोडं जास्त आणलं असेल ना, तर आज जे दिलं ना तेवढंच खाणार. फ्रीज मध्ये देऊन उद्या दिलं ना तर त्याला बघणार पण नाही. म्हणजे फुल फ्रेश पाहिजे आमच्या भाऊला. आपले गोडनेस बाळ. इकडे प्रॉन्स आहे, चिकन नाहीये, प्रॉन्स आहे. त्याला फक्त वास येतोय मच्छीचा, पण तो उलटी करतो गणेश. आणि आज विसरू नको गणेश, त्याचे 2 तुकडे करायचे कोळंबीचे. नाही बाबू, तुझ्यासाठी नाहीये, त्याला ग्रेव्ही द्यायला लागेल. त्याला मी ते चिकन गरम करून देऊ का? नाही खाणार तो, उलटी बिलटी करेल. आणि त्याला ग्रेव्ही देता येईल. ग्रेव्ही आणलीस ना?
अजून लेफ्टला फिरव थोडंसं. अशी सोपी रेसिपी. फक्त ह्याच्यामध्ये मी आता टाकते हा अर्धा नारळ आहे. सोनं तर याला बघ ना. काय रे बाबा ह्याचं. जा फ्लफी चल बाहेर हो. फ्लफी तू पायाच्या मध्ये येशील रे. बाहेर पाय पडेल तुझ्या. बाहेर जा तू. तू त्याला दे पहिले. एक तुझं झालं ना गणेश कापून. हे बघ हे बेटा. त्याला फक्त मच्छीचा वास येतो. त्याला ते नाही आवडत खायला. उलटी करतो तो. एक काम कर, तुझं झालं की त्याला ग्रेव्ही दे. मला तर रेसिपी. तर याच्यामध्ये मी अर्धा नारळ टाकते मिक्सरमध्ये. खूप इझी रेसिपी. हो. आणि हा अर्धा छोटा कांदा आणि एवढं चिंच आहे ते टाकते. आणि थोडेसे धणे. मी काही मेजर करत नाही. मला जसा अंदाज आहे तसं मी टाकते बाबा. आपलं मेजरमेंटमध्ये नसतं बनवणं. हां, हे झालं. आता ह्याच्यामध्ये मसाले. आणि मसाल्यांमध्ये फक्त इथे मी टाकणार आहे लाल मिरची पावडर. ठीक आहे, ती थोडी जास्त टाकायची म्हणजे ज्यांना जसं तिखट पाहिजे. आम्हाला थोडं जास्त तिखट लागतं. आणि हळद. आता ह्याच्यात मी थोडंसं पाणी घालून ह्याचं वाटण करून घेते. बाबा ह्याला काय दम नाही. नाही नको देऊ त्याला. वास घ्यायला पण नको देऊ. हे बघ तुझं चिकन नाही आहे. जोपर्यंत त्याचं समाधान होत नाही ना. भांड्यांना इग्नोर करा. ते घासायचे बाकी आहेत. जोपर्यंत त्याचं समाधान होत नाही ना चिकन नाही म्हणून. हे बघा फ्लफी काय खातो तू. उगाच आला इथे. उगाच आला. त्याला ना तिकडे जायचं. त्याला तिकडे जायचं. गवत खायला. जा तिकडे जा. ये मच्छीचा हात. थांब तिथंच थांब. बस खाली. मी जेव्हा जेवण बनवलं ना तिथेच बसून असतो. आणि हा आमचा जुगाड आहे हातसाठी. माझ्याकडनं ट्रायपॉड तुटलाय म्हणून जुगाड केलाय. आणि हा जुगाड कामात आला. अँगल बरोबर कॅच होतं त्याच्यात. चकू ते बघ त्याला नाही आवडलं. हात लावला. मच्छीचा हात लागला ना त्याला. आता 100 वेळा पुसत अंग है ना फ्लफी. थोडं पाटावं लागलं. हां वाट मग. मला सगळं समजत नाही. मला फक्त खायचे मतलब असतं. रेसिपी फक्त बघतो मी सोनू कशी करते काय करते. तिला म्हणतो मी तुला करून खाऊ घालेल पण नाही. आपल्याला जमत नाही ते. 1 मिनिट थांबा. हां झालं. नाही झालं. अरे एकदम मला बाबांनी हे दिलं रे. आणि गाईज बाबांच्या रेसिपी खूप भारी असतात. बाबा खूप भारी जेवण बनवतात. चिवचा व्हिडिओ कॉल येतोय आम्हाला. फेस टाइम. कुठे गेली चिव. हाय चिव. हे बघा चिव दिसते ना. ही चिव आहे आमची. थोडी हळद, थोडं लाल तिखट. थोडंसं लाल तिखट जे की मेनली बोंबीलसाठी आहे. ह्याला नाही लावलं तरी चालतं पण आता एकत्रच मॅरिनेट करतो म्हणून लावते. आता लगेच कोळंबीला मी करायला घेतो. पोट मी त्याला घेतो. हां ठीक आहे चालेल. तो पण बाळा 2 टाकतो मग. मला किती वेळ ठेवायचं असं मॅरिनेट करून. 5-10 मिनिट. ओके बस. ह्याच्यामध्ये 2 उभ्या चिरलेल्या मिरच्या मी टाकलेल्या आहेत. आणि बस ह्याच्यामध्ये कोळंबी टाकायची. कोळंबी तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायची आहे. आणि कोळंबी थोडीशी शिजवायची. आणि मग त्याच्यामध्ये वाटण टाकायचं. झालं. मग आपलं जेवण रेडी आहे. नाही अजून हे बाकी बोंबील फ्राय करायचे बाकी आहेत. हां पण ह्याच्यात कोळंबी टाकते. आता कोळंबी आणि बोंबील मिक्स केलेत गणेशने. मिक्स केले म्हणजे जसं मला सांगितलं तसं मी फॉलो केलं इन्स्ट्रक्शन बनवते. ती म्हटलं की एका जागी मॅरिनेट कर. अरे हो पण आता वेचावे लागतात ना त्याच्यात. हां मग तू मोठेवाले पहिले तुकडे बाजूला काढून घे ना. खरं तर ना याला मॅरिनेट नाही केलं तरी चालतं. म्हणजे ओरिजिनली नाहीच करत पण याला ना मी करते. आता थोडीशी कोळंबी काढली फ्राय करायला.
कोळंबी फ्राय पण खायचं? अरे वा, थोडीशी काढली ना, जास्त होती कालवण. ठीक आहे ते चालेल. पण कालवण अजून कालचं. हा ते फ्रीज मधनं काढायचं बाकी. त्याच्यात पण कोळंबी आहे खूप साऱ्या. काढू काय? हो मी तर बघितलं नव्हतं, मी तर ऑफिसला होतो गाईस. तो आता कालवण पहिल्यांदा पडतोय. सोनाने कालचं बनवलेलं दिसत तर फुल गोवन टाईपच आहे. वाव, आणि खूप थिक ग्रेव्ही आहे का? म्हणजे आता फ्रीज मधनं काढलं म्हणजे जास्त ठीक आहे. आता पण मी हे फ्राय करून घेते तेलात छान, है ना? किती वेळ फ्राय करायचं आहे? अरे थोडंसं शिजवायचं ते तेलामध्ये. आता मी झाकून ठेवते. तुझे केस मागे घेतले तर बरं होईल. तरी लट लट मध्ये येते तुझी. असे तरी ठेव. ठीक आहे. हे इथं का बघते? कारण की इथं बघा मिरर मध्ये दिसतं असं. यो सो मी हा आयफोन घेतलाय. हा आयफोन 16 घेतलाय. आणि 15 आहे. आयफोन 16 नाही 15 आहे. 15 16 घेणार होतो, बजेटच्या बाहेर गेला. खूप जास्त बाहेर जात होता. आणि आपलं हे कालवण काय वाटण रेडी आहे. आणि मी झाकण उघडत होतो. हे मला झाकण काय उघडता नाही आलं. जोरात उघडलं तर हे बघा सगळीकडे उडालं. तुला साफ करायचं. हा पण आता ठीक आहे. वाटण टाकतीये ते नंतर आवरू आपण. हे वाटण आहे ना, हे याच्यात टाकायचं. कोळंबी छान शिजली होती. पाणी पण ऍड करायचं ना? करायचं. हे छान ठीक आहे. त्याच्यात थोडं पाणी टाकते. ह्याच्यामध्ये ते मी वाटण टाकलंय आणि थोडं पाणी टाकते. त्याच्यात थोडं नाही, जसं ज्याला थिक हवंय तसं ग्रेव्हीनुसार पाणी टाकायचं आणि बस शिजवून घ्यायचं. आणि आपली गोवन प्रॉन्स करी रेडी. फिश फ्राय करायला घेते. ओके थोडं हे जाऊन दे पाणी. हां सो थोडंसं तेल टाकून घेतलं आम्ही फ्राय करायला, बोंबील फ्राय करायला. आणि मला एक सांग, तू बोंबील बोलते ना, बोंबला का बोलते का? बोंबील कोळंबी नाही नाही, बोंबला कधी बोलली मी? मला सांगतो. बोंबलाला मॅरिनेट करून घेतलं म्हटलीस ना. बोंबलांना बोंबलांना बोंबला. मी फक्त बोंबला ऐकलं. बोंबलांना. अच्छा अच्छा. ह्याच्यामध्ये मी रवा आणि थोडंसं तांदळाचं पीठ आणि मीठ मिक्स करून घेतलं ह्याच्यामध्ये मी. ठीक आहे. आणि आता मी ह्यांना तळायला ठेवणार आहे बोंबलांना. ए अरे सोनिया, बोंबलांना. तिखट करून काय करायचं? हे टाकायचं त्यात लाल तिखट. हां टाकू. थोडं स्पायसी व्हायला. मला ते टाकलेलं पण मला तसं वाटलं कमी आहे की काय. एकदम फिकाई चांगला लागत नाही ना, म्हणून एकदम फिकाई चांगला लागत नाही ना. उलट केलं. काय वाटतं? होतंय की नाही? होतंय ना, लाल झालं की ते झालं पण कडक झालं. एकदम छान आहे. बरीच थिक झाली. उकळावी अजून. बोंबील टेस्ट करून बघू का? कोळंबी शिजायची. टेस्ट करून बघू. बघ थोडंसं पांचट लागू शकतो कारण की उकळायचं ते आणखी. बघू चटका लागायचा मला. ठीक आहे, आता उघडू नको गणेश. ठीक आहे. अगं मला ना म्हटलं बघूच कसं झालंय त्यांचं आहे ना. हा मस्त. पण अजून व्हायचंय ते. कोळंबी शिजायची त्याच्यात ना. अजून शिजेल तर अजून त्याची चव येईल. मग सोनं चव खूप भारी झालेली. हा खरंच मस्त झाली. गणेशने जेवायला घेतले कारण त्याला बिलकुल पेशन्स नाहीत आणि मी त्याचं ताट असं सजवलंय थोडी थालीची खूप छान लुक येण्यासाठी. आणि आम्हाला थंबनेल पण पाहिजे होतं. फिलिंग पण येते ना. गरम आहे हा, खूप गरम आहे गणेश. आहा वाव, खूप बरे झाले ना. खूप भारी झाले. पण भातासोबत खा ना. अगं एवढं तिघे नाही, नुसतं पिलं तरी छान वाटतं. हो नुसतं प्यायलाच मजा येते जास्त. सॉरी जर तुम्ही ब्लॉग बघताय आणि तुम्हाला क्रेविंग होतीये फिशची तर पण तुम्ही रेसिपी ट्राय करा. ही रेसिपी नक्की ट्राय करा, खूप इझी आहे.
भारी. वाव, खूप मस्त. मला पण काय, मला भूक लागली, मी पण ठेवते आता फोन. तू पण ठेव नाही, मस्त एन्जॉय कर. खूप भारी आहे सोने, खरंच खूप भारी झाले. ओके बाय. गणेश ब्लॉग एंड कर. सो गाईज, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला? छोटीशी रेसिपी होती, क्विक, सिम्पल आणि खूप टेस्टी अशी. ते झाल्यानंतर आम्ही आता मूवी बघतोय. हा आमचा मुफासा, एक मूवी होतो ना मुफासा. हे बघ, मुफासा का मुसाफा? मुफासा मूवी आहे. मुफासा आहे का मुसाफा आहे? मुफासा आहे वाटतं. माहिती नाही. ठीक आहे. तर कारण की मला पण डिश हे सोनूचं आहे, मलाई कुल्फी. येस. आणि माझ्यासाठी घेतला आहे अमूल ट्रायकोन बेल्जियन चॉकलेट. जो की एक नंबर बकवास लागतो. चांगला लागतो यार, असं नाही, चांगला लागतो मला. मलाई कुल्फी पेक्षा तर नाही ना. तू हा का मग? नाही मला मलाई कुल्फी घ्यायची. घेत काय? नाही 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 गणेश, चावायचं नाही. चावू नको, फक्त चाट. हा ठीक आहे चल. एक घास खाऊ दे. नाही नाही नाही, छान आहे का? छान आहे, मला माहिती आहे म्हणूनच. मस्त आहे, होममेड आहे ना त्यांचं ते. ठीक आहे. बस मला खायचं. सो गाईज, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. आणि ना जास्ती वेळेचं गुल्फी खाल्यानंतर बोललो ना आम्ही, तर तोतली निघेल आमची, तोतली. चल ठीक आहे, चलो बाय बाय. तो टी व्ही लावतो मी आता, तो पिक्चर बघून मगच संपूयात, मग झोपूयात. ओके लफू बाय कर. हे बघ बाय. चलो गाईज, टेक केअर, बाय.